देशामधील पहिलं आयकॉनिक क्रूज टर्मिनल मुंबईकरांच्या सेवेत दाखल झालंय। या क्रूज टर्मिनसमुळे दरवर्षी 10 लाख प्रवाशांना समुद्री प्रवास करता येणार आहे। 200हून अधिक बोटी या टर्मिनलवर राहू शकतात। त्यामुळे समुद्र मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत 400% वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। आणि याचा सविस्तर आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। नमस्कार, मी मुंबईची मुलगी तुम्हाला घेऊन आली आहे मुंबईतल्या एका अत्याधुनिक क्रूज टर्मिनल्सवर। हे चित्र तुम्हाला कदाचित पुन्हा कधीही बघायला मिळणार नाही। सध्या आपण आहोत आशियातल्या सर्वात मोठ्या क्रूज टर्मिनलवर आणि ही पहिली क्रूज मार्गस्थ होते आहे। आज केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी या पहिल्या क्रूजला हिरवा कंदील दिलेला आहे, हिरवा झेंडा दाखवलेला आहे, कारण हे अत्याधुनिक असं क्रूज टर्मिनल आहे जे मुंबईत असणार आहे। जवळपास 555 कोटींचा करार यासाठी करण्यात आलेला आहे। रोज 10,000 नागरिक या क्रूजवरनं प्रवास करू शकतात इतकी तिची क्षमता आहे। लांब पल्ल्याच्या क्रूजला या ठिकाणी थांबा देण्यात येणार आहे, तर 70 पेक्षा जास्त इमिग्रेशन पॉइंट सुद्धा या ठिकाणी असणार आहेत। त्यामुळे मुंबईहून आता समुद्र प्रवास करणं हे आता सर्वसामान्यांच्या सुद्धा आटोक्यात येणार आहे, कारण या ठिकाणच्या क्रूज टर्मिनलवरनं आता तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी क्रूजद्वारे प्रवास करता येणार आहे। समुद्रातून प्रवास करण्याची मजा अर्थातच काही और असते आणि ही सध्या ही जी क्रोडेला नावाची क्रूज आपण बघतो आहोत ही मार्गस्थ होते आहे गोव्याकडे। आणि याच पहिल्या क्रूजला, अत्याधुनिक अशा पहिल्या क्रूज टर्मिनसवरून मार्गस्थ होणाऱ्या क्रूजला आज हिरवा झेंडा देण्यात आलेला आहे। हे क्रूज हे अत्याधुनिक तर आहेच, मात्र हे आशिया खंडातलं सर्वात मोठं क्रूज टर्मिनस आहे। त्याच्यामुळे अजिबात विसरू नका मुंबई पोर्ट ट्रस्टच्या या क्रूज टर्मिनसला भेट द्यायला, जर तुम्हाला अशा प्रकारे मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरून कुठे समुद्र प्रवास करायचा असेल तर। कॅमेरामन नरेशसह मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।